बोलत होते आणि दमबाजी करत होते. लोक रस्त्यावरची जमायला लागल्यावर मग त्यांना लक्षात आलं की आता लोक जमतायत. मग त्यांनी तिथून पळ काढला आणि तिन्ही गाड्या बसून ते पळून गेले. ते कदाचित पुढच्या काळात सुद्धा माझ्यावर हा हल्ला करू शकतात. महाराष्ट्रभर मी फिरत असतो, परंतु हा लढा मी सोडणार नाही. अजून ताकदीने संतांचे विचार टिकले पाहिजेत, वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान टिकलं पाहिजे. म्हणून या जातीभेद करणाऱ्या, भेदाभेद करणाऱ्या हिंसक विचाराच्या लोकांना आम्ही प्रतिवाद, विचारांची लढाई विचारांनी लढत राहू, लोकशाही मार्गाने लढत राहू. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आमचं जर सरकार गदार आणत असेल आणि राजाश्रय भाजपा जनता पार्टी त्यांना देत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो. आमचा सत्याग्रह सुरू आहे. जोपर्यंत त्यांना अटक होत नाही, ती वाहनं जप्त होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी वक्तव्य केलं होतं की संत परंपरेमध्ये घुसखोरी झालेली आहे आणि काही महाराजांची नावं पुढे आली. या वक्तव्याचं समर्थन, या स्टेटमेंट नंतर विकास लावंडे यांनी अनेक संत परंपरेमध्ये जे व्यक्ती असतील त्यांच्यावरती टीका केली होती. मात्र आज सकाळी एका कार्यक्रमात लोणी काळभोर परिसरात त्यांच्यावर संग्राम भंडारी यांनी शाईफेक केलेली आहे. या घटनेचा निषेध आता लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये होतोय. या ठिकाणी 3:30 वाजता रोहित पवार देखील येणार आहेत आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची यांनी मागणी केलेली आहे. पण प्रकार काय घडला होता, किती जण होते त्यांच्यासोबत आणि कशी शाईफेक झाली, सगळं माहिती करण्यासाठी आपल्यावर विकास लावंडे आहेत. किती वाजताचा हा प्रसंग आहे? आज सत्यशोधक दिनकरराव जवळकरांचं जे गाव आहे हवेली तालुक्यामध्ये, म्हातोबाची आळंदी, त्या गावामध्ये तुकाराम जवळकर यांचं दशक्रिया विधीनिमित्त माझी प्रवचन सेवा होती. मी वेगवेगळ्या ठिकाणी प्रवचनाला जात असतो. तसं आज माझं नियोजित प्रवचन होतं. ते सकाळी मी 8 वाजता प्रवचन केल्यानंतर तिथं 9:15 वाजता मी आळंदी गावातून निघालो आणि गावाच्या बाहेर आल्यावर 1-1.5 किलोमीटर अंतरावर अचानक मागून 2-3 गाड्या आल्या आणि माझ्या गाडीला आडवी मारली. माझ्या गाडीत माझा ड्रायव्हर आणि आम्ही दोघं होतो. गाडी आडवी मारल्यावर 2 जण माझ्या गाडीजवळ आले. मला म्हणले, खाली उतरा, तुमच्याकडे काम आहे, बोलायचे जरा. मी उतरलो खाली. उतरल्यावर अर्धा मिनिट पण नाही झाला ते माझ्याशी बोलत असताना मला विचारपूस करायला लागले, दमबाजी करायला. तेवढ्यात बाकी त्यांचे इतर गाड्यातले सगळेजण उतरून 10-15 जण माझ्या भोवती असा मला गराडा घातला आणि मी म्हणलं, असं का करताय तुम्ही, दादागिरी का करताय? तर असं मला ढकलून गचांडी करून धक्काबुक्की करत त्या स्मशानभूमीच्या गेटच्या आतमध्ये मला नेलं. त्यांनी नेत असताना एकाने असं रिव्हॉल्वर दाखवला का, म्हणलं आवाज करायचा नाही, असं रिव्हॉल्वर मला रोखला माझ्यावर. आणि पुढे गेटच्या आतमध्ये ही सगळी आल्यानंतर 2-3 जण माझ्या ड्रायव्हरला तिकडे धरत होती, त्याला मारत होती. आणि इकडे संग्राम भंडारे हे 4-5 जण आले. त्यांनी 4-5 जणांनी माझ्यावर त्या केमिकल मिश्रित ते शाई होती ती माझ्यावर अंगावर होत होते. त्याचं शूटिंग करत होते. त्या 40 सेकंदाचे त्यांनी शूटिंग केलं आणि संग्राम भंडारे दमबाजी करत होता. आणि एकाने मला पुन्हा नंतर ते शाई होतल्यानंतर रिव्हॉल्वर कमराचा दाखवला. म्हणला, हे बघितलं का, काय तुझं बघतोच, कार्यक्रमच करतो, तुला सुट्टीच नाही, आमच्या गुरुमाऊलीबद्दल बोलतो का, वगैरे वगैरे ते बोलत होते आणि दमबाजी करत होते. लोक रस्त्यावरची जमायला लागल्यावर मग त्यांना लक्षात आलं की आता लोक जमतायत. मग त्यांनी तिथून पळ काढला आणि तिन्ही गाड्या बसून ते पळून गेले. त्या गाड्यांचा नंबर आम्ही पोलिसांना दिलेला आहे. संग्राम भंडारी आहेत, त्यात ते व्हिडिओमध्ये दिसत आहे. ते म्हणतात की तुम्ही माझ्या गुरूंबद्दल घुसखोर बोलले. कोण होते नेमके त्याचे गुरु? आता गोविंद देवगिरी आहेत की संभाजी भिडे आहेत मला माहित नाही त्याचं नेमकं गुरु कोण आहे. कारण 1 महिन्यापूर्वी हा खरं तर वैचारिक आणि तात्विक संघर्ष आहे. ज्या ज्ञानोबा तुकोबांना ज्यांनी छळलं, सगळ्या संतांना ज्यांनी छळलं, ते सनातन वैदिक धर्माचे लोक. संतांनी भागवत वारकरी संप्रदाय काढला. हा वैचारिक संघर्ष तेव्हापासून सुरू आहे. ज्यांनी संतांना छळलं ती प्रवृत्ती पुढे महात्मा फुलेंना छळत होती. छत्रपती शिवरायांना सुद्धा 2दा राज्याभिषेक करायला लावलेला आहे. सावित्रीबाई फुलेंना त्रास दिला. शाहू महाराजांना सुद्धा धर्माचं तिथे विधी करायला नकार दिला. महात्मा गांधींचा खून केला. पानसरे, कलबुर्गी, दाभोळकरांचा आत्ता खून केला. ती जी काय सनातन वैदिक धर्माची प्रवृत्ती आहे, जी धर्मांध आहे, मनुवादी विचाराची आहे, वर्णवर्चस्ववादी विचाराची आहे, त्यामुळे वर्णवर्चस्ववादाची लढाई जी आहे ती संतांना मान्य नाहीये. संतांचा जो तुकोबा ज्ञानोबांचा वारकरी संप्रदाय आहे तो सहिष्णुतावादी आहे, लोकशाहीवादी आहे, मानवतावादी आहे, समतावादी आहे. आणि इथे सगळेजण एकमेकांना माऊली माऊली म्हणतात. या लोकांना माऊलींचं पसायदान कदाचित कळालेलं नसावं. आणि मी त्यांना 21 प्रश्न विचारलेले होते 1 महिन्यापूर्वी. त्या 21 प्रश्नांची त्यांच्याकडे कदाचित उत्तरं नसावीत. त्यांनी आतापर्यंत जे 20 लोक मी जाहीर केले होते त्यातल्या कुणीही पुढे येऊन पत्रकार परिषद घेऊन माझे 20 प्रश्नांची सप्रमाण समर्पक उत्तर अद्यापर्यंत दिलेली नाहीत. कदाचित त्यांना माझे प्रश्न अडचणीचे वाटत असावेत म्हणून माझ्यावर त्यांनी तुम्ही कुठल्या महाराजांवरती काय स्टेटमेंट केलं होतं का गेल्या काही दिवसांमध्ये? कारण अनेक वक्तव्य तुमची आली होती, त्यामधलं तुम्हाला काय वाटतं? नाही, मी 20 जे वारकरी संप्रदायाचे विचाराचे नाहीयेत
ज्ञानोबा तुकोबांचा जो वारकरी संप्रदाय, भागवत वारकरी संप्रदाय, त्या तत्वज्ञानाच्या विपरीत तत्वज्ञान किंवा विषारी विचार, जे धर्मांध विचार आहेत, हिंसक विचार आहेत, गोडसेचं समर्थन करतात, हिंदू मुस्लिम तेढ वाढवण्याचा कीर्तनात्मक प्रयत्न करतात, ही जी 20 घुसखोर होते यांनी बीजेपीचा 2024-25 मध्ये लोकसभेला प्रचार जाहीरपणे केला होता. अनेक, हे 20च नाही, अजून आणखी लोक आहेत बरेच. ही जी काही लोक आहेत, ही सनातन वैदिक धर्म त्यांना रुजवायचा आहे. आणि उत्तर भारतातल्याही धीरेंद्र शास्त्री असेल, कालीचरण असेल, यांची ती मदत घेत असतात. आणि ह्या सगळ्यांचा हेड ऑफ द डिपार्टमेंट गोविंद देवगिरी उर्फ किशोर व्यास आहेत. आणि या लोकांना मी जे प्रश्न विचारले ते अडचणीचे होते म्हणून त्यांनी माझ्यावर जीव घेणं हल्ला केलेला आहे. ते कदाचित पुढच्या काळात सुद्धा माझ्यावर हा हल्ला करू शकतात. महाराष्ट्रभर मी फिरत असतो, परंतु हा लढा मी सोडणार नाही. अजून ताकदीने संतांचे विचार टिकले पाहिजेत, वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान टिकलं पाहिजे. म्हणून या जातीभेद करणाऱ्या, भेदाभेद करणाऱ्या हिंसक विचाराच्या लोकांना आम्ही प्रतिवाद, विचारांची लढाई विचारांनी लढत राहू, लोकशाही मार्गाने लढत राहू. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आमचं जर सरकार गदार आणत असेल आणि राजाश्रय भाजपा जनता पार्टी त्यांना देत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो. गोविंदगिरी महाराजांचं वरती तुम्ही आरोप करता किंवा त्यांच्यावर संशय आहे की ते त्यांच्याबद्दल बोललं म्हणून तुमच्यावर असा शाईफेक झाली असावी. पण पाहता गोविंदगिरी महाराज देखील त्यांचं वक्तव्य करतात, त्यांना देखील अनेक गर्दी असते आणि जे वक्तव्य केली जातात त्यांच्यामुळे हा विपर्यास वाढतोय दोन्हीकडनं. असं वाटत नाही का संत परंपरा? सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमत, हे जगद्गुरु तुकाराम महाराजांचं विधान आहे. सत्य ही अशी गोष्ट आहे की ती लबाडाला अस्वस्थ करते. वारकरी संप्रदायाचा पेहराव जो येतो, पांढरी शुभ्र कपडे असतात, धोतर असतं, टोपी असते, पांढरी शुभ्र असतात. भगवी कपडे वारकरी संप्रदायात कधीच नसतात. गोविंद देवगिरी असेल, रामगिरी असेल, भास्करगिरी असेल, हे गिरी तुकाराम महाराजांनी असं नाही म्हणे ना, तुकारामगिरी, ज्ञानेश्वरगिरी, सोपानगिरी, एकनाथगिरी, असं कुठल्याही संतांनी गिरी लावलेलं नाही ना. त्यांची वैचारिक परंपरा वेगळी आहे. ते सनातन वर्णवर्चस्ववाद मानणारे लोक आहेत. ते संतांचा विचार हा त्यांना अडचणीचा आहे. संतांचा विचाराचा जो काय संतांनी रामकृष्ण हरी मंत्र दिला, हा ओपन मंत्र दिला, उघड मंत्र दिला. वारकरी काय म्हणतो? रामकृष्ण हरी. आणि हे वारकरी संप्रदायात घुसून हे म्हणतात जय श्रीराम. संभाजी भिडेंनी मध्यंतरी 3 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असेल, पुण्यामध्ये वारीमध्ये तलवारी घेऊन हे घुसले होते. त्यामुळे वैचारिक किंवा तात्विक संघर्ष करायला हे लोक तयार नाहीत, त्यांच्याकडे उत्तर नाही आहेत. म्हणून हे आता माझ्या जीवावर उठलेले आहेत. पण मी घाबरणार नाही. ही लढाई अजून नेटाने पुढे नेणार आणि समस्त वारकरी संप्रदाय, जो खरा पारंपरिक वारकरी फडकरी आहेत, दिंडेकरी आहेत, भजनी मंडळ आहेत, जे वारीला चालतात, जे सहिष्णुतावादी आहेत, प्रेमळ आहेत, ते लोक माझ्या सोबत आहेत. आता पोलिसांचं काय म्हणणं? पोलिसांच्याकडे मी सकाळी 11 वाजता माझं रितसर स्टेटमेंट दिलेलं आहे. पोलिसांनी सगळी माहिती गोळा केलेली आहे. मला जे रिव्हॉल्वर दाखवण्यात आलं किंवा ज्या गाड्या वापरलेल्या आहेत त्या गुन्ह्यामध्ये, त्या गाड्या त्यांच्या ज्या काय त्या पोलिसांनी जप्त केल्या पाहिजेत. ते रिव्हॉल्वर जप्त केले पाहिजे आणि 15 लोकांना अटक झाली पाहिजे. आता FIR ची कॉपी अजून मला मिळालेली नाही. आता 3 वाजले जवळपास. FIR ची कॉपी माझ्यापर्यंत आलेली नाही. मी पोलीस स्टेशनमध्येच बसून आहे सकाळपासून. माझं स्टेटमेंट मात्र पोलिसांनी घेतलेले, DCPंनी पण माझं मनोगत घेतलेलं आहे. त्यांनी माझ्याकडनं सगळी माहिती घेतलेली आहे. स्टेटमेंट रेकॉर्ड झालंय, सगळं झालंय. सहकार्य करताय? सहकार्य होत आहे? पोलिसांनी अजूनपर्यंत आता म्हणजे FIR ची कॉपी मला मिळेल नाही अजून. आता त्यांचं काय चाललंय मला माहित नाहीये. मी इथं 3 तास झालं बसलेलो आहे. अजूनपर्यंत मला पोलीस परत माझ्याशी काही चर्चेला आलेले नाहीयेत. आमचे सगळे कार्यकर्ते समर्थक महाराष्ट्रभरात इथे येत आहेत. सगळेजण मला समर्थक देत आहेत, कारण आम्ही हिंसक विचाराची नाहीयेत. आम्ही कायदा पाळणारी माणसं आहोत. आम्हाला संतांचा विचार महत्वाचा आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आम्हाला महत्वाचा आहे. तो आम्हाला टिकवायचा आहे. रोहित पवार पण येत आहेत. कोणाचा फोन बिन आला का या दरम्यान? हो, या दरम्यान आमच्या पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे, आमच्या नेत्या, त्यांनी मला फोन करून माहिती घेतली. त्यांनी या संदर्भात CPना फोन केलाय मला असं सांगितलं. त्याचबरोबर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांनी मला फोन केला. त्यांनी पण सगळी माहिती घेतली. आमदार रोहितदादा पवारांचा 2 वेळा फोन आला. ते स्वतः इथे आता काही वेळात अर्ध्या तासात इथे पोहोचतायत. साताऱ्याला ते नियोजित कार्यक्रमात तिकडे होते. ते अर्ध्या तासात इथं पोहोचतील. आमचा सत्याग्रह सुरू आहे. जोपर्यंत त्यांना अटक होत नाही, वाहनं जप्त होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. असेच प्रकार बघितले गेले तर राष्ट्रवादीवरती किंवा सत्ताधारी पक्ष जे नसतील त्या कार्यकर्त्यांवरती हल्ले होत आहेत किंवा त्यांना टार्गेट केलं जात आहे. पण पक्ष त्याचा कुठेही फॉलोअप घेताना दिसत नाही किंवा त्याच्यावरती थेट असं काय उत्तर देता येईल असं कुठलीही भूमिका घेताना दिसत नाही.
खरं तर याच्यामध्ये ही राजकीय लढाई नाहीये. माझी जी लढाई चाललेली आहे ही राजकीय लढाई नाहीये. आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांनी काही दिवसापूर्वी एका मासिकामध्ये लेख लिहिला होता आणि वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी विचाराची लोक घुसलेली आहेत आणि ते धर्मांध विचारांना खत पाणी घालतायत, संतांचे विपरीत विचार मांडतायत, त्याच्यामुळे भेदाभेद वाढतोय. अशा पद्धतीचं लिखाण साहेबांनी केले होते. त्याच्यानंतर प्रसारमाध्यमामध्ये डिबेट झाल्या, चर्चा झाल्या आणि मग मी पत्रकार परिषदमधून हे लेख जाहीर केलेला आहे. आता ही सगळी लढाई ती तात्विक आणि वैचारिक लढाई आहे. या लढाईमध्ये ज्ञानेश्वरांना वाळीत टाकलं गेलं होतं, त्यांच्या आईवडिलांना देहांत प्राचित्य घ्यायला लागलं होतं, सगळ्या संतांना छळलेलं आहे. तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवल्या त्या, त्यांना प्रचंड मारहाण केलेली होती. चोखोबांना मंदिर प्रवेश नव्हता, त्यांना मारहाण केलेली आहे. एक संत निर्विवाद सोडलेला नाही. त्यामुळे आत्ताची सुद्धा लढाई महात्मा गांधी असतील, शिवशाहू फुले आंबेडकरांनी त्रास दिला. मी कोण? मी यांच्यातला एक वारकऱ्यातला छोटा पाईक आहे. हे जेव्हा तुमच्यावरती शाईफेक झाली त्यानंतर संग्राम भंडारी तुमच्यावर काय बोलले नाही का किंवा काय नाही का, निघून गेले? मुळात त्यांचा आणि माझा कोणाचाही वैयक्तिक परिचय नाहीये. जगात माझं कोणी दुश्मन नाहीये. माझं वैयक्तिक कोणाशी काही देणं घेणं नाहीये. माझा या पृथ्वीतलावर कोणी दुश्मन नाहीये, कारण माझं कोणाशी काय आर्थिक व्यवहार म्हणा किंवा प्रॉपर्टीचं काही देणं घेणं नाहीये, कुठलं डिस्प्यूट नाहीये. संग्राम भंडारे समोर मी पहिल्यांदा आज बघितलाय. मी त्याला कधी बघितलेलं नव्हतं. प्रसार माध्यमात संगमनेरच्या घटनेतनं मी बिश्नोईला बाहेर काढेल, मी नथुराम गोडसेचं आम्ही होणार वगैरे त्याची विधानं मी चॅनलमधून ऐकलेली आहेत. आणि अक्षय कांचन म्हणून जो गोरक्षक आहे, ज्या गोरक्षकांच्या संदर्भात मध्यंतरी सत्ताधारी पक्षाचेच आमदार सदाभाऊ खोत यांनी सुद्धा गोरक्षकांच्या संदर्भात संघर्ष केला होता. ते गोरक्षक अक्षय कांचन हा हिटलिस्टवरचा गुन्हेगार आहे. आज जे मला तिथं काय त्यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला, हे कोणी वारकरी नव्हते. वारकऱ्याचा वेश घालून संग्राम भंडारी तिथं आला होता. ते गुंड प्रवृत्तीचे आहेत. जी पोरं 15 तिथं आली होती, हे सगळे गुन्हेगार आहेत, रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई व्हायला पाहिजे. राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही? महिला मुली सुरक्षित नाहीत, कुणी सुरक्षित नाही. ते मी आदित्य पवार, मुंबईत.